हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीजमध्ये. तर आज मी बनवत आहे झिंग्याची चटणी. चला तर मग बघूया. तर इथे मी 4 माणसाला होईल तेवढे झिंगे घेतले. खूप सारी हिरवी मिरची घेतली, कारण की आपण चटणी बनवत आहेत, तर तिखटच पाहिजे. चटणी म्हणजे तिखट. तर इथे मी कांद्याच्या पातीची झिंग्याची चटणी बनवत आहे. तर ही कांद्याची पात आहे एकदम कवळी लस हिरवीगार. तर ही मला ₹20 ला जुडी भेटली आहे. तर ही आता आपल्याला पात सर्व मस्त निसून घ्यायची आहे. हिचे मागचे पुढचे पिवळे पिवळे शेंडे काढून घ्यायचे आणि ही मागचे बुडं काढून घ्यायचे. मस्त स्वच्छ करून घ्यायचे आहे. हे बघू शकता तुम्ही, अशी मस्त करून घ्यायची. आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि माझा चहाचा पण टाइम होता. तर मी एका साईडला चहा ठेवला होता आणि हे साफसफाई करून घेत होते कांद्यांची. तर आता मी मधात मग चहा माझा उकळला, चहा घेतला आणि परत कामाला लागले. तर मी सगळी पात अशी मस्त निसून घेतली, मस्त स्वच्छ. मग तिला धुवून पण घेतलं आणि कापून घेतली. तर आपल्याला कसं मस्त बारीक कापायची आहे, कारण की आपली चटणीत मस्त मिक्स झाली पाहिजे. आणि अशी पण ही आपण आता तिला तळतो तर मस्त बारीक होते, एकदम भाजीसारखी चिंबून जाते. तर माझी पात काटणं झाली होती इथं. तर आपल्याला झिंगे ना आधी थोडंसं तेल टाकून आधीच थोडे भाजून घ्यायचे आहेत. मस्त थोडे काय मस्तच भाजून घ्यायचे आहेत चांगलेच. मस्त असे भाजताना त्याचा कलर मस्त चेंज झाला पाहिजे, लाल लाल, आणि असे खरपूस झाले पाहिजे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त भाजले आहेत. परत त्याच कढईत आपल्याला तेल टाकायचं 2 चमचे आणि पात टाकून द्यायची कापलेली. तरी पात टाकून दिली, तिला थोडंसं खालीवरी करून घ्यायचं. तोपर्यंत आपलं याची तयारी करायची. आपण मिरच्या हे घेतल्यात ना, त्याला कुटून घ्यायचं, नाहीतर वाटून घ्यायचं तुमच्या हिशोबाने. तर तुम्ही बघू शकता किती मस्त पात किती दिसू लागली आणि किती खुशी झाली बघा. तर आता इथे मी मिरची, लसूण आणि मीठ, काहीच नाही दुसरं घातलं. इथे खाली 3च वस्तू ते फिरवून घेतलं. आणि बघा, तेल सुटूस्तर आपल्याला कांद्याची पात भाजायची आहे. तुम्ही बघू शकता किती तेल सोडले आपल्या पातीनं मस्त, कारण की तेल सुटलं म्हणजे पात शिजली. तर आपल्याला मिरची टाकून, चटणी टाकून थोडंसं खालीवरी करायचं आणि ती थोडीशी भाजू द्यायचं. आपलं लसूण मिरची थोडीशी भाजू द्यायची. लगेच ही भाजलेले झिंगे टाकून द्यायचे. तर त्याला पण खालीवरी करून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं. परत झाकून ठेवायचं हलक्या आचेवर, कारण की ऑलरेडी तर शिजलेलीच होती आपली चटणी. तर आता तुम्ही बघू शकता आपली चटणी किती मस्त झाली आहे आणि झणझणीत झाली आहे. तर अशी झिंग्याची चटणी नक्कीच बनवून बघा आणि खा. खरंच खूपच भारी टेस्ट आहे हिचा. तोंडाची चव गेलेली वापस येईल याने. तर तुम्ही नक्कीच बनवा. तर चटणी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या.